तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या दोन संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला चिंचोटी संघाने. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव. पहिला बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब झाली, मात्र कल्पेश याने तिकडे बॅकअप दिला आणि आपण पाहतोय फक्त एकच धाव इथे पूर्ण केली गेली. जास्त रिस्क ही घेतलेली नाही आहे. वलीस पाहतो आपण फेक फान चेंडू इथे हाताला गेलाय. पॅडल बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. अवलेचा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. पुन्हा एकदा एक धाव इथे पूर्ण केली गेली. धावसंख्या आता 1ने पुढे सरसवली आहे, ती म्हणजे 2 या आकड्यावरती. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. एक धाव जर कंप्लीट केली जाईल इथे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 3 या आकड्यावरती. यामध्येच पाहतो आपण काय जबरदस्त फटका. चेंडू सरळ त्या बिल्डिंग वरती जाऊन सेकंड फ्लोर वरती जाऊन चेंडू पडलाय आणि तिकडे वरतीच राहिलाय तो चेंडू. आता दुसरा चेंडू हा पुरवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. काय हा षटकार आला. या षटकारात धावसंख्या आपण पाहतो 9 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू होता यावलेस, म्हणजे स्टाबिंग झालाय आणि यावलेस बघा सहज सोपा झेल तिकडे पकडला गेलाय. पहिला गडी बाद झालाय, तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. कल्पेश आलाय, हे दुसरं षटक हाताळण्यासाठी कल्पेश सापटे. आणि कल्पेश आणि पहिला चेंडू हा वाईट टाकलाय. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना फुलेचा फुलटा चेंडू आता जातो या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये.
शतरक्षक आहे तिकडे थोडासा फंबल करतोय, मात्र 2 धावा इथे घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती, 12 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. चेंडू पाहतो आपण डाऊन दिले घाताला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळालेत. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला चिंचोली संघाने. आतापर्यंत पाहतो या 13 धावसंख्येवरती रोखण्यात यश आलंय. चेंडू जातोय मिडॉर्ममध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. भावेश भागे याला आपण पाहतोय. त्याच्या पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं काय जबरदस्त मॅच विनिंग पारी त्यांनी खेळली होती. 18 धावा बनवल्या होत्या वैयक्तिक. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घातक ठरू शकली असती, मात्र या 2 धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मिड विकेटला हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. पोलीस पाहतो आपण शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव हे ते मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. यावेळेस बघा फोर्स केलाय चेंडूला. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांकरता शेवटच्या बॉलवर त्याला एक मोठा फटका. या मोठ्या फटक्याने धावसंख्या झालेली आहे 27. चला पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण येतोय. करण भगली. क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली गेली.
आणि हा चेंडू 4 धावांकरता निघून गेलेला आहे. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा, नो चेंडू. इथे आपण पाहतो या 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. बघा इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल झाला होता, मात्र तिकडे नंतर लक्षात आलं करण्याच्या की फ्रीडचा चेंडू आहे आणि आपण पाहतो या बॅकफूट वरती जाऊन फटका केला गेला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा इथे आता पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आल्यात. या 2 धावाने धावसंख्या आता 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झाल्या षटकातील फक्त 1. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर टॉस हा केला जाणार आहे. हिमसागर ब्राह्मणगाव आणि साईकृपा राजावली. यावेळेस पाहतो आपण फुल टॉच चेंडू आहे आणि आपण पाहतो या तिकडे चेंडू अगदी बाउंड्री जवळ जाऊन थांबलेला आहे आणि पुन्हा एकदा पंचांनी नो चेंडू ते घोषित केलाय. पंच बिमार आहे का? दुसरा बिमार चेंडू या ओव्हरमध्ये इथे टाकलाय. म्हणजे आता गोलंदाज इथे बदली केला जाईल. चला लवकर पाणी पाठवायचं आहे. पाणी पाठवून द्या लवकर. धावसंख्या आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. करण जो एक जबरदस्त बॉलर आहे त्याने 2 चेंडू बिमर टाकले, 2 चेंडू फुलटॉस टाकले कमरेच्या वरती आणि आता आपण पाहतोय त्याची बदली केलेली आहे. त्याचं देखील आता प्रमोशन केलं आहे आणि त्याच्या जागेवरती आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे राहुल. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईकृपा राजावली आणि ओमसागर ब्राह्मणगाव. कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, तर राजावली संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. राज सोनकर देखील उपस्थित झालाय. धावसंख्या झालेली आहे 37. बॉल टाकून झालाय फक्त 1. आपण पाहतो या फ्रेडचा चेंडू होता, फायदा काही उचलता आलेला नाही आहे. इथे एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावसंख्या आता 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती उभारली जाते आतापर्यंत. त्यावेळेस बघा चेंडूला फोर्स केलाय, गॅप मध्ये हा चेंडू फ्लॅट 6 येताना दिसतोय. रवी टवलेच्या बॅट मधून षटकार.
थँक्यू ढिजे. धावसंख्या आता 44 या आकड्यावरती 44. पण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे पाहतो या बॅट अँड बॉल तेवढं चांगला संपर्क झाला नव्हता, मात्र एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता 45 आकड्यावरती 45. 45 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकात. स्टॅबिंग झाला आहे. कल्पेश आलाय आता चेंडूच्या खाली आणि कल्पेशाने हा झेल पकडलाय. अखेरीस एक विकेट इथे मिळालेली आहे भावेश पागी याची या ओव्हरमध्ये. आता शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या पण पाहतो या 45. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेला. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता नव्याने बॅटर इन झालाय. दीपेश येतोय. दीपेश मेघवाले. बोलेच आपण पाहतो या फेक फान चेंडूची इथे हाताळली झालेली आहे. षटकाची समाप्ती. षटक संपलेला आहे ते म्हणजे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 46चं टार्गेट ठेवलं गेलं आहे. 46 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे गावदेवी चिंचोडी पाटीलपाडा या संघासमोर. चला आपण जाऊया टॉसकडे. टॉस केला जाईल. एका बाजूने आपण पाहणार आहोत ओमसागर ब्राह्मणगाव, तर एका बाजूने आपण पाहणार आहोत साई कृपा राजावली. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. चला रोहित, आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. रोहित वनगे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चला संतोष, टॉस करण्यासाठी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. देवानंद आहे तिकडे. देवानंद वळवी. रोहित वनगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला पाहूया. टॉस केला जातोय. टॉस इथे ओमसागर ब्राह्मणगाव संघाने जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला ओमसागर ब्राह्मणगाव टीम आपला निर्णय कळवायचा आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे साईकृपा राजवली या संघाला. 4 षटकाचा हा सामना असणार आहे.
वाकीपाडा संघाची आता मजबूत झालेली आहे, कारण 4 बॉल 27 धावा हे आता इकडं थोडंसं कठीण वाटायला लागलेलं आहे. भरपूर अडचणी आता गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या संघाच्या समोर येताना दिसत आहेत. 4 बॉल 27. सारंगने हा फटका ते केलेला आहे ऑन साईडला. मिड विकेटला शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण. जास्त धावा मिळणार नाही आहेत या बॉलवरती, फक्त एकच धाव मिळेल. अजून मॅच जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 3. त्या पाहतोय आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. चांगली बॉलिंग एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची राहिलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॉलिंग झाली, दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली बॉलिंग होताना दिसली आपल्याला. कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत, फक्त एक चौकार आला या इनिंगमध्ये, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाही आहे. आपण पाहतो या फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक होते तिकडे आणि बघा चांगला झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमचा राहुल. बॅक टू द डग आउट. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता नव्याने बॅटर विनय येतोय. विनय सापटे. शेवटचा एक बॉल. आणि हा चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमनं. हार्ड लक आय गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. देवा